नाशिक शहरातील खड्डे, रस्त्यांची दुरावस्था, MNGLचे खोदकाम, पाणी पुरवठा, गटारी, अतिक्रमणे आणि स्मार्ट सिटीच्या रखडलेल्या कामांवर शनिवारी झालेल्या विशेष महासभेत तब्बल 10 तास जोरदार चर्चा झाली. महापौर हिमगौरी आहेराडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप केला. महासभेच्या सुरुवातीलाच ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी डोक्याला पट्टी, हाताला बँडेज बांधून तसेच व्हीलचेअरवरून सभागृहात प्रवेश करत अनोखं आंदोलन केलं. खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू यासाठी जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. महापौरांनी रस्ते दुरुस्तीत दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांना दररोज 1 लाख रुपयांचा दंड आकारण्याचे निर्देश दिले. तसेच प्रत्येक प्रभागात कोल्ड मिक्स उपलब्ध करून तातडीने खड्डे बुजवण्याचे आणि अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्याचे आदेश दिले. महापालिकेतील टेंडर सेल रद्द करण्याची घोषणाही करण्यात आली. MNGLच्या खोदकामामुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था महासभेत चर्चेचा प्रमुख मुद्दा ठरला. प्रलंबित कनेक्शनची कामे 2 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देत अन्यथा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. MNGLचे अधिकारी श्रीवास्तव यांच्या निलंबनाचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 6 नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये अशी एकूण 30 लाख रुपयांची आर्थिक मदत महापालिकेने दिली. महापौरांच्या हस्ते संबंधित वारसांना धनादेश देण्यात आला. दरम्यान माजी सैनिक गायकवाड यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. त्याच धर्तीवर इतर मृतांच्या वारसांनाही 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली. सिंहस्थांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आणि सिंहस्थ प्राधिकरणामध्ये समन्वय वाढवण्यासाठी 122 नगरसेवकांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला. शहरातील रस्ते, डांबरीकरण, काँक्रिटीकरण, रिंग रोड, DP रोड आणि अन्य विकास कामांना गती देण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी केली. एकंदरीत खड्ड्यांच्या प्रश्नावर झालेल्या या विशेष महासभेत प्रशासनावर दबाव वाढवत ठेकेदारांना दंड, MNGLला अल्टिमेटम आणि मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. आता या निर्णयांची अंमलबजावणी प्रत्यक्ष रस्त्यावर किती वेगाने होते याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं आहे. आपण बघतोय की नाशिक शहर हे वाढतं आहे आणि इथे 22 खेडी देखील आहेत. अनेक असे रस्ते आहेत, मखमालाबादमध्ये असतील, पाथर्डीत असतील, अनेक गावं आहेत ज्याच्यामध्ये खरं तर आजपर्यंत खडीकरणापर्यंत सुद्धा रस्ते झाले नाही आणि त्यामुळे होणारा जो चिखल आहे, ज्यांनी नागरिकांना अक्षरशः त्यांच्या घरासमोरचा रस्ता देखील सापडत नाहीये, चिखलातनं बसेस आणि इतर व्यवस्था ज्या आहेत त्या धावत आहेत. त्याचं कारण मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की गेल्या 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉलनी, रोड्स किंवा रस्ते झाले नाही, नुसत्या बिल्डिंग परमिशन झालेल्या आहेत. आणि ह्या अशा कारभारामुळे लोकांनी बिल्डिंग परमिशन्स होऊन बिल्डरांचे घरं घेतली मुळात, पण तिथे हे बघितलं नाही की तिथे रस्ते आहेत का, तिथे युटिलिटीज आहेत का. आणि अशा पद्धतीने जे प्रशासनाने काम केलेलं आहे, नुसतं परमिशन द्यायचं, त्यामुळे इथे जो निधी उपलब्ध नव्हता, तर अशा परिस्थितीत DP रस्ता ऍटलिस्ट करण्यासाठी आपल्याकडे काहीतरी उपाययोजना असली पाहिजे, जी आपल्या UDCPR मध्ये खरं तर आधीच उपलब्ध आहे. त्या आयुक्तांच्या अधिकारामध्ये खरं तर आपण रोड कन्स्ट्रक्शन TDR हा घेऊ शकतो, पण तरी सुद्धा महासभेच्या अवलोकनार्थ मंजुरीसाठी, कारण त्याच्यात सजेशन आणि काही बाकीचे चेंजेस सुद्धा या सभागृहाने सन्माननीय सगळ्यांना, म्हणजे जेवढे सगळे लोकप्रतिनिधी असतील, अनुभवी असतील, त्या सगळ्यांनीच इथे त्यांचं इनपुट्स दिलेले आहेत. आणि ह्या पद्धतीने आज जर आपल्याला रस्ते खरंच DP रोड्स करायचे असतील तर ते कशा पद्धतीने करावे हा जो प्रश्न पडलेला होता, त्याच्यासाठी खरं तर हे उत्तर आहे. त्याच्यामध्ये अनेक सजेशन्स येतील, पण हे होणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही दुरुस्तीसह हा रोड कन्स्ट्रक्शन TDRचा कॉन्सेप्ट मंजूर केला आहे. यात अजून एक गोष्ट होणार आहे की नाशिकमध्ये TDR घेऊन जे बसलेले आणि गब्बर झालेले आहेत त्यांना कुठेतरी छेद देण्याचं काम हा रोड कन्स्ट्रक्शन TDR करेल. आणि नवीन विकसक आहे त्यांच्याकडे TDR उपलब्ध होऊन एक TDR एक्सचेंजचा जो प्रस्ताव सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा डीम प्रोजेक्ट आहे
त्यांचा हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे तो नाशिक महानगरपालिका इम्प्लिमेंट करू पाहते. की गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी हे रस्त्यांच्यामुळे अगदी त्रस्त आहेत. जेव्हा आपण मुख्य रस्ते कुंभच्या कामासाठी थांबवलेले आहेत, ऑल्टरनेटिव्ह रोड्स एका बाजूने उभे केलेले आहेत, पावसाळ्यामध्ये अधिक पाऊस पडल्या कारणाने जे मुख्य रस्ते आहेत ते एका बाजूनेच सुरू आहेत, त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि जिथे जिथे आपण रोड थांबवलेले आहेत किंवा कामं सुरू आहेत त्याला ऑल्टरनेटिव्ह रूट म्हणून खरं तर नागरिक ह्या पूर्ण पावसाळ्यामध्ये कॉलनी रोडचा वापर करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे मोठ्या बसेस असतील, ट्रक्स असतील, MIDCचे रस्ते असतील, हे जर आपण सगळं बघितलं तर लोडेड गाड्या ज्या चालू असलेल्या ठिकाणाहून जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कॉलनी रस्ते हा 2 व्हीलर्ससाठी, 4 व्हीलर्ससाठी आणि इतरांसाठी हा मार्ग राहतो, जेणेकरून ते लवकर त्यांच्या पूर्वनियोजित ठिकाणी पोहोचू शकतील. आणि आधीच कॉलनी रस्ते 4 वर्षामध्ये झालेले नाही आहे मागच्या, आणि त्यात पावसामुळे आणि खूप वापरामुळे हे कॉलनी रस्ते अतिशय चाळणी झालेले आहेत. चालणं मुश्किल झालेलं आहे कॉलनी रस्त्यावरती. आणि शिवाय MNGLचं जे खणून ठेवलेलं आहे साईड लाईननी, त्यामध्ये खरं तर ह्या कॉलनी रस्त्यांवरती आज चिखल झालेला आहे. म्हणजे रस्ता आणि चिखल इक्विव्हॅलंट दिसतो आपल्याला, आणि रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यामुळे नागरिकांकडे कॉलनी रस्त्यावरनं एक तर खड्ड्यातनं जाणं किंवा चिखलातनं जाणं हाच पर्याय होता. आणि अशा पद्धतीचे जे रस्ते आहेत आपले जे डेव्हलप झालेले नाही, त्यासाठी खरं तर सर्वच लोकप्रतिनिधी, मग स्थायीचं बजेट असेल किंवा महासभेचं बजेट असेल, याच्यासाठी सगळेच रस्ते त्यात टाकून घ्या. कोणी कॉन्क्रिटीकरण म्हणतंय करा, कोणी म्हणतंय की डांबरीकरण करा. पण हे सगळं होत असताना खरं तर कुंभचं काम सगळ्याच नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची भावना आहे की आपण एवढं सगळं काम करतो आहे, अगदी रिंग रोड पासून तर कुंभचे अनेक मोठे रस्ते करतो आहे. 35,000 कोटींचा आपल्याला निधी आपल्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी देऊ केला नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी. तर आपल्या कॉलनीचे रस्ते कधी होतील हा सगळ्यांनाच प्रश्न पडला होता. आणि म्हणूनच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी, त्यामध्ये सन्माननीय सगळं आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, गटनेते आणि प्रशासनाला आम्ही दबाव आणला होता की आम्हाला हे रस्ते करून हवे. आणि त्यानुसार एक DPR खरं तर प्रशासनाने तयार केला. काल जी बैठक सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवली त्यात आम्ही हे पत्राद्वारे त्यांना सांगितलं आणि सादर केलं. आणि तिथे आम्ही बोललो की आम्हाला हे कॉलनी रस्ते होणे अतिशय गरजेचं आहे आणि त्याला ग्रीन सिग्नल सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आज तो DPR महासभेसमोर ठेवण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.